नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण मॉडल ऑक्झिलरीज यावर आधारित उदाहरणं पाहणार आहोत. त्यामध्ये खास करून त्यांचे युजेस, थोडक्यामध्ये त्यांचे मिनिंग्स ही आपण पाहणार आहोत. पुष्कळ जणांना माहीत असेल की विल, शॉल हे फ्युचर टाइम, फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी वापरले जातात. तर त्यामध्ये आपण अभ्यासला असेल बघा की आय किंवा वी यांच्यासोबत आपण सामान्यतः शाल हे फक्त फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी वापरतो. परंतु आय किंवा वी या प्रोनाऊन सोबत, या फर्स्ट पर्सन मधील प्रोनाऊन सोबत जर विल वापरले गेले तर काळासहित त्यामध्ये विविध अर्थही वापरले जातात. ते विविध अर्थ इथं दिलेले आहेत. त्यामध्ये बघा बरं, आय किंवा वी सोबत विल वापरले तर पहिला अर्थ बघा याच्यामध्ये तो म्हणजे सर्टन्टी. सर्टन्टीचाच अर्थ आहे बघा निश्चितता, ज्याला आपण मोर डेफिनाइट देखील म्हणतो. दुसरा अर्थ आहे याच्यामध्ये प्रॉमिस म्हणजे वचन देणे, किंवा त्याला आपण अश्युरन्स आश्वस्त करणे किंवा आश्वासन देणे. पुढचं आलेलं आहे थ्रेट म्हणजे धमकी. विलिंगनेस यामध्ये बघा बरं, विलिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे मित्रांनो, आणि विलिंगनेस नेस लागल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे ॲडजेक्टिव्हला NESS हे प्रत्यय लागले तर नाऊन तयार होते. विलिंगनेसचा अर्थ इच्छा, इच्छुक असणे एखाद्या गोष्टीसाठी. डिटर्मिनेशन हे म्हणजे निश्चय करणे. आणि पोलाइट रिक्वेस्ट हे फक्त यामध्ये आपण थोडंसं वेगळं ठेवूया सध्या, कारण हे जे पहिले 5 जे उपयोग आहेत ते आय किंवा वी नंतर विल आल्यास, थोडक्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आय किंवा वी नंतर विल आल्यासच हे 5 उपयोग लक्षात ठेवायचे आहेत. उदाहरण वाचल्या त्यातला संदर्भ लागतो अर्थाचा. पोलाइट रिक्वेस्टमध्ये वर्बल क्वेश्चन, थोडक्यामध्ये इंटरागेटिव्ह सेंटेन्समध्ये जे वर्बल क्वेश्चन असतं ते हेल्पिंग वर्बनं सुरू होतं, ते इथे विलने जरी सुरू झाले, लक्षात ठेवायचं मित्रांनो, विल, तर विल नंतर इथं सेकंड पर्सन वापरलं जाईल. विल यू प्लीज असं घेऊन क्वेश्चन मार्क, या प्रकारची इतर रचना राहील. ही पोलाइट रिक्वेस्ट समजायची. त्यातलं पहिलं उदाहरण पाहूया आपण. आय विल गेट यू अ जॉब बाय द नेक्स्ट मंथ. म्हणजे याचा अर्थ आहे ना, धमकी दिली का याच्यासाठी तर नाही. अडवाईस आणि पॉसिबिलिटी हे उपयोगच नाही आहे विलचे. मग याच्यामध्ये एकच राहिलंय ते म्हणजे कोण, प्रॉमिस. हे झालं त्याचं आन्सर. आय विल सस्पेंड यू इफ यू कम लेट अगेन. पुन्हा उशीर झाला तर तुला मी काढून टाकेल. ह्याच्यामध्ये प्रॉमिस तर नाहीये, अडवाईस, पॉसिबिलिटी नाही आहे. याच्यामध्ये सरळ सरळ वाचल्याच कळतं ही धमकी आहे. आय विल अचीव सक्सेस इन द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. आय विल अचीव सक्सेस म्हणजे याचा अर्थ ही धमकी नाही आहे, पोलाइट रिक्वेस्ट नाही आहे, हे डिटर्मिनेशन आहे. कारण पॉसिबिलिटी हा उपयोगच कोणाचा नाही आहे, विलचा नाही आहे. वी विल अटेंड द मीटिंग, हे काय केलेलं सरळ सरळ प्रॉमिस आहे, वचन दिलेलं. पुढचं उदाहरण बघा, वी विल सी युअर एंड. पहा बरं, याच्यामध्ये सरळ सरळ धमकी वजा बोललेलं आहे. याच्यामध्ये वी विल सी युअर एंड, आम्ही पण तुझा अंत पाहू, तुझ्यात किती दम आहे ते पाहू. म्हणजे याच्यात काय आलेलं आहे, थ्रेट हे झाल्याचं उत्तर. आय विल डिसमिस यू फ्रॉम सर्व्हिस, म्हणजे याच्यातही धमकी दिलेली आहे, हे उत्तर झालं. आय विल हेल्प यू. आता हे उदाहरण वाचलं त्याच्यामध्ये किती संदर्भ लागू शकतात. पहिली गोष्ट, याच्यामध्ये धमकी आहे का तर नाही, हे गेलं याच्यातलं. आय विल हेल्प यू मीन्स आय प्रॉमिस टू हेल्प यू, या अर्थानं त्याचा जर घेतला संदर्भ तर उत्तर त्याच्यामध्ये प्रॉमिस होऊ शकतं. आय विल हेल्प यूचा अर्थ सर्टन्टी, म्हणजे तुम्ही आय विल सर्टनली हेल्प यू असं जर म्हटलं तर हे उत्तर होऊ शकते. विलिंगनेसचा विचार जर केला तर आय एम विलिंग टू हेल्प यू असा जर संदर्भ घेतला विलचा तर हे त्याचं उत्तर होऊ शकते. म्हणजे याचा आन्सर काय होईल बघा बरं, BCD हे उत्तर झालं त्याचं क्रमांक 3. विल यू पास ऑन द सॉस बॉटल प्लीज. विल यू बघा बरं, हे वर्बल क्वेश्चनची सुरुवात कशाने झाली, विल यू न झाली. म्हणजे यामध्ये कशाचा बोध होतो तुम्हाला, पोलाइट रिक्वेस्टचा. विल यू प्लीज रिकमेंड माय केस टू द मॅनेजर. हे सुद्धा काय झालेलं आहे, याच्यामध्ये पोलाइट रिक्वेस्ट आलेलं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला लगेच दिसून बघा, हे विल यू सुरुवात कशाने झाली ती पण बघा, विल यू प्लीज. आय विल ट्राय टू डू बेटर नेक्स्ट टाइम, म्हणजे इथं काय केलं त्यांनी, प्रॉमिस केलेलं आहे, हे उत्तर झालं त्याचं.
Replace the underlined part of the sentence by using an appropriate modal auxiliary. मॉडल ऑक्झिलरी याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे बघा. आय एम विलिंग टू हेल्प यू. इथं बघा आय एम विलिंग टू, विलिंगनेस. आता बरेच जण काय करतात की आय सोबत शाल वापरायचं का विल वापरायचं. पुष्कळ जणांच्या डोक्यात एकच असतं की आमच्या खानदानात माहिती आहे की आय किंवा वी सोबत काय वापरतात, शालच वापरतात, विल वापरत नाही. तर एखादा विद्यार्थी असा पण असतो की नाही रे, विलिंगनेस मध्ये मला काय दिसत होते, विल दिसत होते, म्हणून मी आय विल घेतले. तर त्याचं उत्तर बरोबर येईल, कारण यामध्ये विलिंगनेस दाखवणारं विल आहे, लक्षात ठेवा, शाल नाहीये. आय एम डिटरमिन टू ट्राय माय बेस्ट. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शाल घेता येणार नाहीये. उत्तर काही नाही याच्यामध्ये. आय विल ट्राय माय बेस्ट हे उत्तर झालं याच्यामध्ये. पहिल्यात हे उत्तर. आय प्रॉमिस टू प्रेझेंट यू अ नाईस वॉच. याच्यामध्ये प्रॉमिस आय विल प्रेझेंट यू हे झालं त्याचं उत्तर. शालचे उपयोग आपण पाहूया. परत एकदा लक्षात ठेवायचं मित्रांनो की शाल हे आय किंवा वी नंतर शाल आल्यास फ्युचर टाइमचा बोध होतो. पण इथं आय किंवा वी म्हणजे फर्स्ट पर्सन मधील प्रोनाऊन शिवाय इतर जे प्रोनाऊन आलेले, सेकंड पर्सनचं यू आहे, थर्ड पर्सन मध्ये ही, शी, दे किंवा एखादं नाऊन सुद्धा असू शकते. हे कर्त्यामध्ये झाले तर त्यांच्यानंतर जर शाल वापरले तर तुम्ही हे खालील अर्थ त्याचे लावायचे. त्यामध्ये बघा बरं, सेकंड किंवा थर्ड पर्सन नंतर शाल आले सेंटेन्समध्ये, थोडक्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स आहे. त्यामध्ये प्रॉमिस, अश्युरन्स याचा आपण अर्थ आधी सुद्धा पाहिला होता की वचन देणे किंवा आश्वस्त करणे, थ्रेट धमकी देणे, आणि कमांड म्हणजे ऑर्डर. आणि परमिशन, ऑफर, सजेशन यांच्यासाठी मात्र तुम्हाला सेंटेन्स इंट्रागेटिव्ह पाहिजे, थोडक्यामध्ये वर्बल क्वेश्चन पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्हाला शॅल वी किंवा शॅल आय ही रचना याच्यामध्ये तुम्हाला घ्यावी लागेल. बघा, पहिले 3 उपयोग हे असर्टिव्ह मध्ये राहतील, तर नंतरचे 3 उपयोग हे इंट्रागेटिव्ह सेंटेन्ससाठी राहतील. यामध्ये बघा, युअर सन शॅल बी गिव्हन ऑल पॉसिबल हेल्प, म्हणजे सर्व प्रकारची त्याला मदत केली जाईल. म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रॉमिस केला, आपण अश्युरन्स केलंय, आश्वासन दिलं, हे उत्तर होतंय. यू शॅल नॉट स्मोक इन द रूम, हे याच्यामध्ये काय केलेलं आहे, सरळ सरळ कमांड, ऑर्डर दिलेली. शॅल वी, बघा क्वेश्चन मार्क आलाय शेवटी दिसतोय. शॅल वी गो टू द टेम्पल दिस इव्हिनिंग, म्हणजे हे काय केलं याच्यामध्ये सजेशन सुचवलेलं आहे. शी शॅल गेट अ प्राइज इफ शी स्टँड्स फर्स्ट, पहिली आली तर तिला ते मिळेल. हे काही कमांड नाहीये, हे काय झालं याच्यामध्ये प्रॉमिस. दे शॅल रिपीट इफ दे बिहेव लाईक दॅट, परत जर त्याने तसं तर परत त्यांना रिपीट करावे लागेल. ही काय केलं त्यांना सरळ सरळ धमकी दिलेली आहे. द स्टाफ शॅल कॅरी आउट माय इन्स्ट्रक्शन्स, त्यांना कॅरी करावे लागतील, ही त्यामध्ये कमांड केलेली आहे त्यांनी. यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे की उद्या तुम्हाला काय करूया, सुट्टी देऊया. शॅल आय कम टुमॉरो, उद्या मी येऊ का, म्हणजे याच्यामध्ये काय केलं त्यांनी परमिशन घेतलेली आहे. बघा, शॅल आय वर्बल क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे. शॅल आय प्रिपेअर टी फॉर यू, शॅल आय प्रिपेअर टी फॉर यू, म्हणजे याच्यामध्ये हे प्रॉमिस तर नाही आहे, कमांड नाही आहे, धमकी नाही आहे, उत्तर काय याच्यामध्ये ऑफर. तर आपण याही आधी पाहिलं बघा, ऑफर आहे, त्याच्यानंतर सजेशन आहे आणि परमिशन, या 3 साठी तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य आवश्यक आहे. यू शॅल बी फ्री टुमॉरो, जसं बघा यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो, तर यू शॅल बी फ्री टुमॉरो, याच्यामध्ये अश्युरन्स म्हणजे आपण त्याला प्रॉमिस केलेलं आहे. पुढचं जे मॉडेल आहे बघा, वूड. आता काहींचं म्हणणं असतं की विल झालं, शाल झालं, सरनं कॅन, नंतर मे असं घ्यायला पाहिजे होतं. पण इथं बघा, विल, शाल आणि मग विलचा पास्ट फॉर्म म्हणून जो वापरला जातोय तो म्हणजे वूड. पण प्रत्येक वेळेस वूड हा पास्ट फॉर्मच असेल असं काही नाहीये, लक्षात ठेवायचं. कारण काही ठिकाणी त्याचे अर्थ सुद्धा बदलतात. पास्ट फॉर्म हा फक्त डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्याचा उपयोगात येईल. पहिला उपयोग आहे बघायचा बघा, पास्ट हॅबिट, भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी एखाद्याची. त्याच्यानंतर विश म्हणजे इच्छा व्यक्त करणे. त्याच्यानंतर पोलाइट रिक्वेस्ट म्हटलं, तुम्हाला आताही माहिती आहे की जसं आपण विल यू घेतलं होतं पोलाइट रिक्वेस्ट, तसं इथं वुड यू घ्यावं लागेल प्रश्नार्थी वाक्य. प्रिफरन्स किंवा आपण त्याला चॉईस म्हणजे एखाद्या गोष्टीला प्राधान्य देणे, 2 पैकी एकीला. इमॅजिनरी ऑर इम्प्रोबेबल कंडिशन, ज्याला आपण अनरिअल कंडिशन देखील म्हणतो, हे इफचं कन्स्ट्रक्शन इथं लागेल.
विलिंगनेस परत आलं बघा याच्यामध्ये, म्हणजे इच्छा व्यक्त करणे, इच्छुक असणे. पहिलंच उदाहरण बघा बरं, गांधीजी वूड गो फॉर अ लॉंग वॉक. म्हणजे ही त्यांची काय होती त्यावेळेला सवय होती. मीन्स गांधीजी वॉज इन द हॅबिट ऑफ गोईंग फॉर अ लॉंग वॉक. म्हणजे बघा वॉज मधून पास्ट टेन्स का आला, हॅबिट मधून पास्ट हॅबिट आलेली आहे, उत्तर त्याचं पास्ट हॅबिट. गांधीजी वूड रॅदर डाय दॅन टेल अ लाय. बघा वूड रॅदर दॅन ही जी रचना आहे ही प्रिफरन्ससाठी वापरली जाते, लक्षात ठेवायची. प्रिफरन्स म्हटलं की लक्षात ठेवायचं की अरे हे वूड रॅदरच्या ऐवजी जर तुम्ही इथं वर्ब वापरलं प्रिफर्ड, आणि या ठिकाणी जर तुम्ही टू वापरलं, कारण प्रिफर्डला फिक्स प्रिपोजिशन टू आवश्यक आहे पुढे, आणि हे नाऊन मध्ये रूपांतरित केलं मग बरं, प्रिफर्ड डाईंग. गांधीजी प्रिफर्ड डाईंग टू टेलिंग लाईज. असं जर आपण त्याचा अर्थ काढला तर प्रिफरन्स, लगेच उत्तर येईल त्याचं प्रिफरन्स. वुड यू प्लीज आले की नाही, विल यू प्लीज, वुड यू प्लीज ही रचना आली की समजायचं याच्यामध्ये पोलाइट रिक्वेस्ट आहे. आय वुड रादर परत आलं बघा बरं, वुड रादर, आणि इथं काय आलंय दॅन आले की ही रचना वुड रादर दॅन. काही रचना लक्षात ठेवायच्या आहे, हे मी माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही नक्की वाचावेत. I would rather enjoy a good dish than waste time. मग याच्यामध्ये काय आलेलं प्रिफरन्स. वी वुड लाईक बघा, वुड लाईक ची रचना झाली, वुड लाईक किंवा वुड लाईक टू ची रचना आली तर समजायचं याच्यामध्ये विश व्यक्त झालेली आहे. थोडक्यामध्ये आपण त्याला वॉन्ट, आय वॉन्ट टू, वी वॉन्ट टू नो, वी विश टू नो ह्या अर्थाने ते वापरलेले बघा. We would like to know the effects of atom bomb on human body. ह्याच्यामध्ये काय आलंय विश. डॅडी टोल्ड मी, इनडायरेक्ट स्पीच आलेलं आहे बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना बघा, डॅडी टोल्ड मी दॅट ही वूड बाय आले की याच्यामध्ये ही वूड बाय ऑल द बुक्स फॉर मी. म्हणजे इथं विलिंगनेस त्यांनी व्यक्त केलेली आहे. इफ कंडिशनल सेंटेन्स आलेलं आहे, आणि हे बघा इफ आय वर, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर इथं वर वापरलेलं बघा, इफ आय वर. मग इथं कोणताही सब्जेक्ट जरी आला, आय असो, वी असो, ही असो, शी असो, दे असो, इथं वरच वापरले जाते. हे इमॅजिनरी कंडिशनचं वैशिष्ट्य बघा. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय हाय अप इन द स्काय. याच्यामध्ये इमॅजिनरी कंडिशनचा बोध होतो. आय वुड लाईक बघा परत, वुड लाईक ही रचना आहे बघा, वुड लाईक वरची 5व्या क्रमांकाची. आय वुड लाईक टू नो हर नेम. याच्यामध्ये तुम्ही विश व्यक्त केली, मीन्स आय विश टू नो हर नेम, आय वॉन्ट टू नो हर नेम. The old couple would sit near the window after supper. सपर म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या डिनरच्या नंतर सुद्धा काही हलकं फुलकं काही खाल्लं जातं, त्याला आपण सपर म्हणतो. The old couple would sit means the old couple was in the habit of sitting near the window after supper. म्हणजे ही त्यांची सवय होती त्यावेळेसची. She would like बघा आलं परत इथं would like. She would like her husband to be courteous. म्हणजे तिनं इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यानं सभ्य व्हावं. गांधीजी वुड रादर डाय. बघ हे आलं बरं, वुड रादर, आणि इथं काय आलेलं आहे दॅन. गांधीजी जी पाहिजे, गांधीजी वुड रादर डाय दॅन टेल अ लाय. यामध्ये तुम्हाला प्रिफरन्सचा बोध होतो, हे आधी देखील वाक्य झालेलं आहे. डॅश सो काइंड ॲज टू क्लोज द विंडो मीन्स वुड यू बी आलं याच्यामध्ये बघा, वुड यू बी सो काइंड ॲज टू क्लोज द विंडो ही त्याच्यामध्ये रचना होईल. यातून त्यांनी पोलाइट रिक्वेस्टचा बोध केलेला आहे. शूड या मॉडेल ऑक्झिलरी विषयी माहिती घेत असताना जसं शालचा पास्ट फॉर्म म्हणून शूडला वापरलं जातं इंडायरेक्ट स्पीचमध्ये, तसं इतरही अर्थासाठी शूड वापरले जाते. ॲडवाइस म्हणजे हा सल्ला दुसऱ्याला द्यायचा असतो. थोडक्यामध्ये इथे जेव्हा तुम्ही यू शूड वापरता त्यावेळेला यामध्ये ॲडवाइस दिलेला असतो. मग तो सकारात्मक नकारात्मक दोन्ही भागातून असू शकतो. शूड किंवा शूड नॉट वापरता येते.
ड्युटी किंवा ऑब्लिगेशन दाखवायचं असेल तर तुम्हाला आय शूड किंवा वी शूड ही तुम्हाला रचना वापरावी लागेल. लक्षात ठेवायचं कुठे कुठे काय काय येतंय ते पण बघा. आय किंवा वी शूड जेव्हा म्हणताय तुम्ही त्यावेळेला याच्याकडे जावे. सजेशन मध्ये बघा सल्ला आलाय त्याच्यामध्ये, म्हणजे एखादं उदाहरण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्यामध्ये सजेस्टेड टू किंवा प्रपोज्ड टू असं वर्ड दिसलं तर त्यानंतर येणाऱ्या नाउन क्लॉजमध्ये दॅट नाउन क्लॉजमध्ये जर शूड वापरलेले असेल तर त्याचा अर्थ सजेशन लावायचा. विश हे परत इच्छा व्यक्त करण्यासाठी जसं वुड लाईक रचना घेतली होती तसं इथं शूड लाईक ही रचना राहील. पुढचं आलं बघा पर्पज, म्हणजे इथं हेतू दाखवण्यासाठी तुम्हाला सो दॅट, इन ऑर्डर दॅट किंवा लेस्ट यासारख्या कंजंक्शनचा वापर केलेला असतो. त्या ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ पर्पजमध्ये शूड वापरले जाते. तर लेस्ट हे कंजंक्शन नकारार्थी असल्या कारणानं त्यामध्ये शूड वापरावे, नॉट वापरू नये. हे साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मस्त प्रश्न बरेच वेळेस पडलेले आहे. सपोजिशन असताना बघा वाक्याची सुरुवातच शूडने होईल. इफ ऐवजी इथे शूड वापरलेलं असते. अँटिसिपेशन ज्याला एक्सपेक्टेशन म्हणतो, अंदाज व्यक्त करणे. पहिलं सुद्धा बघा दे अग्रीड दॅट द इलेक्शन शुड बी हेल्ड ॲट अन अर्ली डेट, म्हणजे आधीच इलेक्शन्स होतील हे त्यांनी अंदाज व्यक्त केलेले आहेत. हे अँटिसिपेशन झालेलं आहे पहिलेच. शी शट द डुअर लेस्ट, बघा हे लेस्ट हे नकारार्थी कंजंक्शन आहे, लक्षात ठेवायचं. हे निगेटिव्ह मध्ये झालंय, हे स्वतः निगेटिव्ह सेन्स असणार आहे आणि त्यामुळे इथं शूड आलेलं आहे, नॉट आलेलं नाही, लक्षात ठेवायचं. शी शट द डुअर लेस्ट द चाइल्ड शूड गो आउट, मीन्स शी शट द डुअर सो दॅट द चाइल्ड शूड नॉट गो आउट, मुलानं बाहेर जाऊ नये म्हणून त्याने काय केलं, दार बंद करून घेतले. हे याच्यामध्येचा हेतू होता, पर्पज होता. हे झालं उत्तर. आय शूड लाईक आलं याच्यामध्ये हेतू, जसं वुड लाईक होतं तसं इथं शूड लाईक मध्ये इथं विश आलेले, सॉरी हेतीने विश, उत्तर काय आलं याच्यामध्ये विश. शुड इट रेन, बघा वाक्याची सुरुवात शूडनं झालेली आहे, म्हणजे तुम्ही जर इथं इफ वापरले आणि ही रचना अशी घेतली बघा, इफ इट रेन याला तुम्ही यस लावले सफिक्स बघा, इफ इट रेन्स द मॅच विल बी पोस्टपोन, म्हणजे इथं तुम्ही काय केलेलं आहे, सपोजिशन व्यक्त केलेलं आहे. ही टिपटोड इन टू द रूम लेस्ट, बघा लेस्ट he should disturb his wife who was asleep, means he tiptoed into the room so that he should not disturb his wife. बघा so that असतं तर मी इथं नॉट वापरला असतं, लेस्ट असल्यामुळे इथं नॉट आलेलं नाही, याच्यातून हेतूच व्यक्त होतो. हे झालं पर्पज. We should help the poor and the needy. we च्या नंतर बघा we should, म्हणजे हे काही इथं ॲडवाइस दिलेलं नाहीये, याच्यामध्ये सरळ सरळ कर्तव्याचा बोध झालेला आहे, ड्युटीचा. हे झालं उत्तर त्याचं. यू शुड ट्राय अगेन, तू पुन्हा प्रयत्न करावास, म्हणजे समोर त्याला आपण काय केलेला आहे, सल्ला दिलेला आहे, ॲडवाइस. वी शुड ओबे अवर पॅरेंट्स, हे परत आपलं ड्युटी आलेली आहे, कर्तव्य आहे, मॉर ऑब्लिगेशन आहे. वी शुड बी फेथफुल टू अवर कंट्री, परत वी शुड बी फेथफुल, हे पण काय आलेलं आहे, ड्युटी. वॉक केअरफुली सो दॅट आलं की नाही बघा बरं, त्याच्या मागचा हेतू काय, वॉक केअरफुली सो दॅट यू शूड नॉट फॉल. इथं जर मी लेस्ट वापरलं असतं तर मला नॉट घेता आलं नसतं, लक्षात ठेवाय, म्हणजे याच्यातून काय व्यक्त त्याला पर्पज. हे झालं उत्तर. ही सजेस्टेड टू मी, हे बघा ही सजेस्टेड टू मी, सजेशन ह्याच्यामध्ये हेल्प केली बघा त्यानं आपलं. ही सजेस्टेड टू मी दॅट वी शूड वॉच अ मूवी, इथं सजेशन आलेलं आहे, उत्तर आलं त्याच्यामध्ये सजेशन. शुड ही स्टे ड्युरिंग नाईट, मीन्स इफ ही स्टेज ड्युरिंग नाईट, म्हणजे हे इफच्या अर्थानं वापरलेलं आहे, म्हणून इथं काय झालं, सपोजिशन. यू शूड रिअलाइज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, याच्यामध्ये काय केलं, यू शूड रिअलाइज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे त्याला आपण सल्ला दिलेला आहे. वी शूड इनकल्केट, रुजवणे, काय रुजवणे बघा, वी शूड इनकल्केट पॅट्रिओटिक फिलिंग्स इन द यूथ. वी शूड म्हणजे हे काय झालं, आपलं कर्तव्य आलेलं, ड्युटी. हर कफ इज गेटिंग वर्स, शी शूड कन्सल्ट हर डॉक्टर, म्हणजे तिनं डॉक्टरांशी संपर्क करावा, हे काय सल्ला दिलेला आहे.
इट विल बी गुड फॉर यू टू ट्राय अगेन. हे जर वाक्य वाचलं त्याच्यातून तुम्हाला सल्ला दिसेल. थोडक्यामध्ये याच्यामध्ये फ्युचर इव्हेंटचा देखील बोध होतो. त्यासाठी तुम्हाला शूड वापरावं लागेल बघा. मीन्स फिलिंग द ब्लँक विथ मॉड ऑक्झिलरी शोईंग ॲडवाईस. ॲडवाईस दाखवणारं मॉडेल तुम्ही वापरा. यू शूड ट्राय अगेन. मीन्स इट विल बी गुड फॉर यू टू ट्राय अगेन. इट विल बी गुड या रचनेसाठीच तुम्ही इथे काय घेतलेलं आहे शूड. यू शूड ट्राय अगेन. इट विल बी गुड फॉर यू. परत रचना ती झालेली बघा. टू रिअलाइज मीन्स यू शूड रिअलाइज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज नॉट गुड फॉर यू म्हणजे इथे मग आता नकारार्थी आलेली. इट इज नॉट गुड फॉर यू मीन्स यू शूड नॉट वेस्ट टाइम इन वॉचिंग टीव्ही. शूड नॉट वॉचिंग आलं त्याच्यामध्ये बघा. डॅश इट रेन द मॅच विल बी कॅन्सल्ड. आता सुरुवातीला तुम्ही माईट कुड शाल यांचा वापर करू शकत नाही कारण ते प्रश्नार्थी वाक्य झाले असते तयार. इथे प्रश्नार्थी नाही इथे काही शूड. वर्क हार्ड लेस्ट यू. आता लेस्ट हे आपल्याला आधी पण माहिती बघा की हे निगेटिव्ह सेन्समध्ये आहे. निगेटिव्ह सेन्समध्ये असल्यामुळं तुम्हाला इथं शूड घ्यायचे का शूड नॉट. तर शूड नॉट घेता येणार नाही. उत्तर काय झालं त्याच्यामध्ये शूड. वर्क हार्ड लेस्ट यू शूड फेल. डॅश माय ब्रदर इथं ब्रदर पाहिजे होतं. डॅश माय ब्रदर कम गिव्ह हिम दिस मेसेज. इथे परत लाईकलीहूड किंवा सपोजिशन दाखवणारं जे मॉडेल आहे ते म्हणजे कोणतं आहे शूड. कारण इथं कुठेही प्रश्नचिन्ह नाहीये कारण ही उदाहरणं वापरायची म्हटली तर विल किंवा वूड तर प्रश्नचिन्ह आवश्यक होतं. हॉट वाक्याच्या सुरुवातीला इथं आलेलं. दे किल्ड द प्रिझनर्स लेस्ट. परत आलं बघा लेस्ट हे निगेटिव्ह मेकर आहे. परत परत लक्षात. तिसरं उदाहरण आहे बघा लक्षात ठेवा. लेस्ट निगेटिव्ह सेन्स प्रदान करते. लेस्ट दे शूड इस्केप मीन्स सो दॅट दे शूड नॉट इस्केप या अर्थानं वापरलेलं आहे. दे अग्रीड दॅट द इलेक्शन डॅश बी हेल्ड. मी तर काही शूड बी हेल्ड कारण हे अँटिसिपेशन दाखवणारं आहे. इट वॉज डिझायरेबल दॅट देअर डॅश बी युनॅमिटी ओव्हर द डिसिजन. एक वाक्यात असणे मग अँटिसिपेशन दाखवणारं परत कोणी इथं मध्ये शूड. बी केअरफुल लेस्ट आले याच्यामध्ये निगेटिव्ह सेन्स प्रदान झाला आहे. यू शूड नॉट घ्यायचं नाही. उत्तर काय आलं. बी केअरफुल लेस्ट यू शूड कॅच इन्फेक्शन. बाकीची उदाहरणं आपण पुढच्या तासाला पाहूया.